डाळिंबात काय रेस्ट पिरियडमध्ये जो शेतकरी काम करतो, जो पाण्याचं मॅनेजमेंट, त्याच्या तानाचं मॅनेजमेंट, छाटणी व्यवस्थापन हे ज्या गोष्टी करतोय ना, तो पुढं त्याची कुस्ती जिंकतो. त्यानंतर धरलेल्या बागाच व्यवस्थित सेट होते. अदरवाईज ह्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी महाराष्ट्र 70% बागा फेल आहे, 30% फक्त बागा सक्सेस झाले. ह्याचं कारण काय? तर उठसूट रेट आहे. आता आज 300 रुपये रेट आहे. मला 300 मिळाला, कुणीही डाळिंब उठून लावते आणि प्रॉपर मॅनेजमेंट करत नाहीत, फेलमध्ये जाते. कारण डाळिंब लागवडीला खर्च अजिबात 40,000 एकरी लागवड होऊन जाते. पण ज्यावेळेस 1 वर्षाने फळ आपण छाटणी घेते, तिथून पुढं डाळिंबाचे खर्च चालू होते. तसं द्राक्षामध्ये कसं आहे, स्टेजिंग लागवडीपासूनच खर्च आहे. पण डाळिंबात खर्च कमी असल्यामुळे शेतकऱ्यांचा आता ओढा काय झाला आहे, 5,000 झाडं लाव, 3,000 झाडं लाव, 2,000 झाडं लाव. त्याच्यामुळे काय व्हायला लागलं आहे, लावताना पहिले 2 वर्ष काय वाटणार नाही, 2,000 झाडांचा खर्च मिनिमम साधारण 10-12 रुपये, पण पर ट्री खर्च येत नाही, म्हणजे पर झाड. पण ज्यावेळेस झाड चांगलं त्याच्या वयात येते ग्रोथमध्ये 3 वर्षानंतर, त्यावेळेस त्याचा खर्च जवळपास जातो 30 रुपये झाडा मेंटेन कॉस्ट, 30-40 रुपये. म्हणजे वर्षाला त्याला 6 लाख रुपये त्याचे 2,000 झाडासाठी बाजूलाच ठेवायला लागणार. ती कॅपॅसिटी त्या शेतकऱ्यात जर नसेल तर तो डाळिंब शेती व्यवस्थित करू शकतो का? म्हणून डाळिंब लावताना आपली कॅपॅसिटी किती आहे, आपल्याकडे पैशाचा फ्लो किती येणार वर्षाला, त्यानुसार 500 झाडापासून 300 झाडापासून सुरुवात केलेली कधीही चांगली. 300 झाडवाला 2,000 झाडवाल्याला ऐकत नाही प्रॉफिटच्या मार्जिनला. ज्यावेळेस प्रॉफिट रेशिओ आपण काढतो डाळिंबाला, त्यावेळेस 300 ते 500 झाडाचा खर्च आणि जो 2,000 झाडवाल्यांचा खर्च आहे, त्याच्यामध्ये बराच डिफरन्स असतो आणि त्या बाबतीत तो ऐकत नाही. आता हे 180 दिवसाचं पीक आहे, तर पहिले 6 महिने जे आपण रेस्ट पिरियडमध्ये कामं करायचे, त्यामध्ये बोर्डोच्या 3 ते 4 फवारण्या झाल्या पाहिजे. जेव्हा बाग हार्वेस्टिंग होते त्यावेळेस बागेतली जे नवीन वॉटरशूट आहेत, तिथं मध्ये वॉटरशूट निघते तसे काढणीच्या वेळेस, ते वॉटरशूट पूर्ण छाटणी करून, अर्धी छाटणी करून घ्यायची. चांगला सूर्यप्रकाश आत जायला त्याप्रमाणे छाटणी करून जर बाग ठेवली रेस्ट पिरियडला, तर सगळ्या काड्यांना जर सूर्यप्रकाश भेटला तर त्या काड्या सगळ्या पक्व होतील. आणि त्यांना बोर्डोची वेळेवर फवारणी, 15 दिवसातनं एक बोर्डो. आणि काळी पक्वतेसाठी न्यूट्रिशन मॅनेजमेंट, त्याच्यामध्ये काय आहे, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सल्फर किंवा तुमचं फॉस्फरस पोटॅश असेल, ह्या फवारण्यावरनं 15 दिवसातनं एकदा घ्यायचे. म्हणजे एक बोर्डो, एक तुमच्या न्यूट्रिशन फवारणी गेली पाहिजे. असं तुम्हाला 6 महिन्यामध्ये साधारण 10 ते 12 स्प्रे काढायचे. त्याच्यामध्ये न्यूट्रिशन बरोबर तुम्ही कीटकनाशक वापरायचे, म्हणजे एखादा पिन होल असेल, शूट होल बोरर असेल, ह्याचं पण आपल्याला त्यात कंट्रोल चांगला भेटून जाईल. त्या झाल्या पहिल्या 6 महिन्याच्या फवारणी. त्यानंतर खताचं काय नियोजन करायचं पहिल्या 6 महिन्यात, म्हणजे रेस्ट पिरियडमध्ये. तर बाग गेल्या साधारण झाड पूर्णपणे वीक झालेलं असतं. पण आता काय ट्रेंड निघाला की काही शेतकरी 2 डोस घालतात. म्हणजे पहिला डोस बहार पकडते वेळी आणि दुसरा डोस 4थ्या महिन्यात, म्हणजे साधारण फ्रूट मॅच्युअर व्हायच्या आधी. तर त्या डोसमुळे जे शेतकरी डोस घालत नाही सेकंड, त्यांनी बहार गेल्या सुपर फॉस्फेट म्हणजे फॉस्फरस, पोटॅश आणि मायक्रोन्यूट्रंट ह्याचा डोस देऊन ठेवायचा आणि पाणी हळूहळू टप्प्याटप्प्याने कमी करत येईल. म्हणजे समजा शेवटच्या टप्प्यात आज हार्वेस्ट झाला माझा, संपला आहे बघा, तर एक खताचा डोस खाली घालून पाण्याचं व्यवस्थापन असं करायचं की त्याला शूट आलं नाही पाहिजेत, कळी नाही आली पाहिजे. पहिल्यांदा एक 4 तास, परत 4 दिवसाला 4 तास, परत 10 दिवसाला 4 तास, परत 15 दिवसाला 4 तास, अशा हिशोबानं पाणी कमी कमी करत ज्या महिन्यात आपल्याला धरायचे, म्हणजे 4 महिने संपले आपले रेस्ट, 5व्या महिन्याचा रेस्ट देऊन आपल्याला आता धरायचे काडी छाटणी करून. त्यावेळेस पाणी पूर्ण 1 महिना स्टॉप करायचं, आपल्या जमिनीचा प्रकार बघून. जर माळाची जमीन असेल तर 15 दिवस ताण यायला सफिशियंट. काळी माती असेल तर 1.5 महिना ताण यायला लागतो. आणि दोन्ही मिक्स असेल, काळी प्लस मुरमाची, तर साधारण 1 महिना ताण यायला लागतो. ह्या सगळ्या जमीनच्या गोष्टी ज्या आहेत, तुम्ही त्या प्लॉटमध्ये गेल्याशिवाय तुम्हाला काय समजणार नाही. हे झालं तुमचं खालचं खताचं मॅनेजमेंट आणि पाणी मॅनेजमेंट. आता बहार धरते वेळी काय करायचं आहे, जर चांगला ताण पडला असेल, पूर्ण
60 ते 70% हे नॅचरली पानगळ झाले असते. तर त्याला आपण इथ्रेलनं पानगळ करतो. 70% ज्यावेळेस पानगळ होती त्यावेळेस 1 ml इथ्रेल चांगला, म्हणजे बाहेरचं वगैरे वापरलं तर त्याचा झटका बसत नाही, ते वापरायचं. त्याच्याबरोबर 05234 हे न्यूट्रिशन आहे, ते मारायचं आहे. त्याच्यामुळे पानगळ व्यवस्थित होईल. आणि पहिलं पाणी जिथं मुरमाड जमीन आहे इथ्रेलच्या आधी 2 दिवस सोडायचं, 4 ते 5 तास, जेणेकरून त्या काडीमध्ये पाणी वर आलं पाहिजे झाडामध्ये आणि इथ्रेलचा शॉक बसला नाही पाहिजे. तर काही ठिकाणी काय होतं, पाणी सोडत नाहीत, वरून इथ्रेल मारतात, काडीला शॉक बसला का काडी जळत जाते आणि जी त्यात गर्भधारणा झाली ती रिवर्स होती पूर्ण झाडामध्ये. तर त्या गोष्टी होऊ नये म्हणून जमिनीचा टाईप बघायचा. जर पूर्ण पानं हिरवी आहेत, ताणच बसत नाही, त्या जमिनीला पाणी द्यायची गरज नाही, डायरेक्ट इथ्रेल. जिथं ताण चांगला पडला आहे, 70% पानगळ झालं नॅचरली, त्या ठिकाणी पाणी देणं गरजेचं. त्याच्यानंतर पहिले 90 दिवस फ्लावरिंगचे हे महत्त्वाचे. पहिल्या 90 दिवसात काय आहे की इथ्रेल मारल्यानंतर 7व्या ते 8व्या दिवशी तुम्हाला त्याचे बर्ड्स निघायला चालू होते, म्हणजे बाग फुटायला चालू होते. 15व्या दिवशी ते 22व्या दिवसापर्यंत पूर्ण चौकी अवस्था तयार होते. 4 पानं म्हणजे चौकी अवस्था, साधारण ह्या टाईपमध्ये चौकी तयार होते. तर ही चौकीच आहे, 4, 5, 6 पानं त्याला पूर्ण निघते. ही तुमची परिस्थिती कधी होते तयार, तर 15 ते 21 दिवसामध्ये. आणि जिथे चांगला ताण पडला आहे, गर्भधारणा काडीमध्ये चांगली आहे, त्या ठिकाणी 21व्या दिवशी बारीक कळी दिसायला चालू होते. तर ह्या पहिल्या 21 दिवसात काय फवारणी घेतल्या पाहिजेत, तर पहिल्यांदा तुम्ही इथ्रेल मारलं, इथ्रेलनंतर बाग धुवून घ्यायची पूर्ण. ती कशाने घ्यायची, जिथं तेलकट असेल तिथं कॉपर ऑक्सिक्लोराईडनं धुवून घ्यायची पूर्ण आधी, वॉशआउट करायची. जर तेलकटची काडी असेल, त्याच्यावर कुठं तेलकट असेल, बिब्या असेल, तर तू पूर्णपणे धुवून जाईल. त्याच्यानंतर आसाटाप, रोगर आणि सल्फर ह्यानं धुवून घ्यायची, म्हणजे थ्रिप्सचे अंडे असतील, आळीचे अंडे असतील, तर तीही वॉशआउट होऊन जाणार. ह्या 2 फवारण्या तुमच्या पहिल्या 10 ते 12 दिवसात पडणार आहेत पानगळीनंतर. त्याच्यानंतर 15व्या 16व्या दिवशी चौकी अवस्था चांगली झाली असेल तर न्यूट्रिशनचा पहिला स्प्रे, त्यामध्ये फेमिना आणि कॅल्शियम, बोरॉन, झिंक असलेला एखादा प्रोडक्ट, किंवा फेमिना आणि कॅल्शियम हा तुम्ही 15व्या 16व्या दिवशी चौकी उमलायच्या वेळेस दिला किंवा त्यानं काय होईल की झाडामधलं सायटोकायनिन आणि ऑक्सिजन लेवल वाढून फ्लावरिंग एनहान्स करायला मदत करते. त्यामुळे काय होतं की जी फ्लावर निघणार आहे ती मादी कळीची जर संख्या वाढणार आहे, ज्यावेळेस सायटोकायनिन ऑक्सिजनचा रेशो व्यवस्थित असेल झाड, त्यावेळेस मादी कळी चांगली निघते, नर कळीचं प्रमाण कमी राहतं. आणि ती वाढल्यामुळं तुम्हाला एका झटक्यात बाग सेटिंग व्हायला काहीच प्रॉब्लेम नाही. तर पहिला 15 ते 16व्या दिवशी तुमचं फेमिना आणि कॅल्शियमचा स्प्रे गेला पाहिजे. त्याच्यानंतर 20व्या दिवशी ज्यावेळेस बाजरी कळी दिसायला लागते त्यावेळेस तुमचा कीटकनाशकमधला बेनिवे असेल किंवा सोलोमन असेल, हे डेलिगेट असेल, हे स्प्रे गेले पाहिजे, म्हणजे जेणेकरून कळी चाटली नाही. आणि त्याच्यानंतर मग तुमचे न्यूट्रिशनचे पुढचे स्प्रे जो आहे तुमचा फेमिनीचा, तो 35 ते 36व्या दिवशी किंवा 40व्या दिवशी, डिपेंड्स ऑन तिथल्या परिस्थितीनुसार. जिथं फुल उमलायला लागले त्या परिस्थितीत परत दुसरा स्प्रे गेला पाहिजे, जिथं तुमचं कॅल्शियम आणि परत फेमिना गेलं पाहिजे. ह्याचा फायदा काय होतो, ज्यावेळेस कळी उमलते त्यावेळेस पोलन ट्यूब असते कळीमध्ये प्रत्येक. आता ह्या कळीमध्ये ते पोलन ट्यूब, ही पोलन ट्यूब कोमजली नाही पाहिजे अजिबात. ही जर चांगली असेल टवटवीत आतली, तर ह्याच्यावर मधमाशी लगेच येणार आहे आणि ही एक प्रकारचा स्मेल सोडत असतं, त्याच्यामुळे मधमाशी ॲट्रॅक्ट होते. जर ही पोलन ट्यूब व्यवस्थित नसेल किंवा ह्याच्यात कुजलेलं असेल, पाणी जाऊन काय झालेलं असेल, तर ह्याचा स्मेल येत नाही, मधमाशी आकर्षित होत नाही किंवा कुठला किडा आकर्षित होत. त्याच्यामुळे हे गरजेचं आहे की तो 36 ते 40व्या दिवशी उमलल्यानंतर एक स्प्रे पडला पाहिजे, जेणेकरून ती पोलन ट्यूबचा स्मेल चांगला सगळीकडे दरवळेल. फुल लवकर सोडणार नाही. जनरली काय होतं की 8व्या दिवशी फुल हे गळतं, मादी फुल ड्रॉप होतं, आणि नर फुल हे 10 ते 12 दिवसांनी गळतं. तर ते ड्रॉप होऊ नये, त्याची पकडण्याची क्षमता चांगली राहावी आणि जास्तीत जास्त सेटिंग एकाच वेळेस व्हावं, ही ह्याच्या मागची ही आहे.
दुसरा फायदा काय होतो तुमचा की पोलन ट्यूब मोठी निघाली तर परागीभवन होऊन त्याच्यामध्ये जी आतली दाण्यांची संख्या डाळिंबातली ती वाढते आणि दाण्यांची ज्यावेळेस संख्या वाढते त्यावेळेसच डाळिंब तुमचं साईजला होणार आहे म्हणजे 300 400 500 ग्रॅमचं. मग ते तुमची सेटिंग शेंड्यावर असू द्या खोडावर असू द्या त्याचा काही फरक नाही. आपण म्हणतो शेंड्याचं सेटिंग मोठं होत नाही आतलंच मोठं होत नाही, असं काय नसतं. जर तुमची पोलन ट्यूबमधली पोलनची संख्याच कमी ती मग खोडावर जरी झालं तरी एवढंच राहतं आणि ती शेंड्यावर आहे आणि त्याची पोलनची संख्या भरपूर आहे व्यवस्थित त्याचं पॉलिनेशन झाले तर त्याची साईज मोठी होणार. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. ह्या दोन तुमचे स्प्रे महत्त्वाच्या टायमिंगला पडले पाहिजे आणि त्याच्यानंतर न्यूट्रिशन मॅनेजमेंट हे 90 दिवसापर्यंत राहते. तुमचे सेकंड ह्याचा थ्रिप्सचा माईट्सचा स्प्रे गेला पाहिजे तो 30 ते 35व्या दिवशी गेला पाहिजे. तुमचे नेटिव्ह बोरॉनचे स्प्रे गेले पाहिजे म्हणजे जे बुरशीनाशकाचे स्प्रे आहेत ते प्रत्येक 4-5व्या दिवशी हे पहिल्या 90 दिवसात गेले पाहिजे जेणेकरून फळामध्ये कूजच्या वगैरे कुठल्या स्पोर्स नाहीत गेले पाहिजे. पावसाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये काही वेळेस थंडी जास्त पडते आणि सकाळचं दव पडते त्यावेळेस हे प्रॉब्लेम येते. पहिल्या 90 दिवसात तुमची पूर्ण बाग सेट झाल्यानंतर फळ हे लालमधून हिरव्यात जायला लागतं. त्यावेळेस काय होतं की त्याचं कवकळीपणा असतं की लहान मूल त्याला मिसरू फुटत असते त्या टाईपमध्ये फळ हे लालमधून हिरव्यात जात असते. त्यावेळेस ते चंचल असतं म्हणजे एवढं कवकळी असते की त्याच्यावर रोगांचा अटॅक फास्टमध्ये होऊन जातो आणि त्यावेळेस मग बॅक्टेरियल ब्लाईट म्हणजे तेलकट वगैरे साईडच्या कुठल्या बागेत असेल तर त्याचा अटॅक फास्ट होऊन जातो. कॅल्शियम बोरांचे व्यवस्थित स्प्रे नाहीत गेले तर त्याच्यावर सर्कोस्पोरा अँथ्रॅक्नोज हे रोग येतात. झिंक कॅल्शियम बोरान ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. प्रत्येक 15 दिवसाला हे रिपिटेशन झालं पाहिजे झाडावर. 90 ते 125 दिवसाचा जो कालावधी आहे म्हणजे 30 ते 40 दिवसाचा 90 दिवसापासून पुढे तो आहे पेपर मारणे वर कवरिंग करून घेणे जेणेकरून फळाचं लष्टर क्वालिटी चांगली राहिली पाहिजे. त्याच्यासाठी तो कालावधी महत्त्वाचा. त्याच्यामध्ये ज्याचं फळ हिरव्यात गेलं त्या शेतकऱ्यांना सजेस्ट करणे की तुम्ही पेपर मारा किंवा झाकून घ्या. ह्या दोन गोष्टी आहेत. जे शेतकरी पेपर मारणार नाहीत झाकणार नाहीत त्या शेतकऱ्यांसाठी सिलिकॉनचे स्प्रे परत वाढवत जायचे जेणेकरून त्याच्या फळावर सनस्ट्रोक झाला नाही पाहिजे. जर सिलिकॉन त्या फळातला कमी झाला पानातला कमी झाला तरच सनस्ट्रोक येतो. सनस्ट्रोक हा झाकल्यामुळे कमी होतो असं काही नाही. झाकलेल्या पण बागेत कधी कधी तुम्ही बघितलं तर सनस्ट्रोक असते. त्याचं कारण हे की फळामधलं सिलिकॉन कमी झालं. तर ह्या गोष्टी आहेत. त्यानंतर 125 दिवस 130 दिवसापर्यंत त्याची मॅच्युरिटी स्टेज राहते. 130 दिवसानंतर हळूहळू तो कलर चेंज करायला शेड चेंज करायला चालू करतो. 160 दिवसापर्यंत तो आपण गव्हळण्याचा पिरियड म्हणतो. त्याच्यामध्ये रोगांचा अटॅक होत नाही पण त्याचं ग्लेझिंग आणि लस्टर चांगलं ठेवण्यासाठी वरून न्यूट्रिशन बॅलन्स करणं गरजेचं. गव्हळल्यानंतर त्याची रायपनिंगची प्रोसेस चालू होते ती 160 दिवस ते 180 दिवसामध्ये असते. हे जे आहेत 140 ते 180 दिवसाचा जो पिरियड तो सायझिंगचा पिरियड असतो फुगण्यात. तर त्याच्यामध्ये कॅल्शियम बोरॉन हे जमिनीतनं पण गेलं पाहिजे आणि वरून स्प्रेमधून पण गेलं पाहिजे जेणेकरून त्या झाडाच्या त्या डाळिंबाची साल ही पातळ होत गेली पाहिजे आणि त्याची फुगवण क्षमता वाढली पाहिजे. जर साल पातळ नाही झाली तर क्रॅकिंगचा समस्या तुम्हाला वर्षभर जाणवलं डाळिंबामध्ये. कारण आतनं दाणा फुगायला लागला पण वर कडकपणा राहिला तर ते क्रॅक होणार आहे. पाणी तुम्ही वाढवत असताय शेवटच्या टप्प्यात पाणी वाढवलं का झाडाचं पाण्याचं कंजप्शन वाढलं पण त्या साल न पातळ झाल्यामुळे ते क्रॅकिंग व्हायला चालू करतं. तर हे असं मॅनेजमेंट तुमचं स्प्रेचं झालं पाहिजे. आता ड्रीपचं जे मॅनेजमेंट आहे धरल्यापासून ते बाग धरल्या तुम्ही पहिलं नेमॅटोड आहे का हे चेक करणं गरजेचं आहे बागेत. जर नेमॅटोड असेल तर चांगल्या कंपनीचे केमिकलमधले तुम्ही प्रोडक्ट देऊ शकताय. कमी असेल जैविकमधले प्रोडक्ट द्या.
ट्रायकोडर्मा आहे, स्पेसिलोमायसिस आहे, त्याची प्रत्येक 15 दिवसातनं किंवा अमावस्या पौर्णिमेला खालनं ड्रेंचिंग करायला सांगा, जेणेकरून त्या बागेमध्ये निमॅटोड, फिजोरियम विल्ट, ॲझॅक्टोनिया हे जे बुरशीजन्य रोग आहेत आणि निमॅटोड आहे ह्याचा प्रादुर्भाव कमी राहील आणि मर होणार नाही. तर पहिले 15 दिवस जे आहेत पाण्याचे, कारण आपण एप्रिलच्या आधी 4 तास पाणी दिलेलं आहे, 4 ते 5 तास, काही जमिनीला 6 तास, 8 तास, 10 तास लागतात. त्या जमिनीच्या प्रकारानुसार आपण पाणी दिलेलं असते. त्यानंतर दुसरं पाणी जे द्यायचं आहे ते पाणी तुम्ही पानगळ झाल्यानंतर जो आपण सेकंड स्प्रे घेणार आहे कॉपर ऑक्सिक्लोराइडचा त्यावेळेस द्यायचं आहे, म्हणजे 7व्या-8व्या दिवशी पूर्ण पानगळ झालेली असते. त्यावेळेस त्या पाण्याबरोबर मुळीला चालना भेटणारे तुम्ही प्रोडक्ट सोडायचे, म्हणजे त्यात मायक्रोरायझा असेल, ह्युमिक असेल, फुलविक असेल, यापैकी तुम्ही जे तुमच्याकडे अवेलेबल आहे ते सोडायचं 8व्या दिवशी. त्यानंतर पुढच्या 4 दिवसांनी मायक्रोन्यूट्रियंट गरजेचे, मिक्स मायक्रोन्यूट्रियंट हे तुम्ही द्यायचे, जेणेकरून पोलन ट्यूब चांगली होईल, वर निघेल आणि झाडाची काळोखी विगर हा मेंटेन राहील, पानाची लिप साईज चांगली वाढेल, कुठली कमतरता भासणार नाही. त्यानंतर 4 दिवसांनी कॅल्शियम बोरॉनचा खालून एक डोस द्यायचा आणि त्याच्यानंतर 4 दिवसांनी प्रत्येक 4-4 दिवसांनी NPK जे आहे त्यात तुमचं फॉस्फरस, पोटॅश, जिथं नत्राची गरज आहे तिथं नत्र, जे नायट्रोजन, हे तुम्ही त्या बागेच्या कंडिशननुसार, समजा पहिल्या 5 वर्षातली झाड असतील तर 10 ग्रॅम पर झाड हा रेशिओ ठेवायचा. म्हणजे तुम्ही जर 0,52-34 देत असाल, 0,60-20 देत असाल, 6,25-6 देत असाल तर झाडं, कारण डाळिंबाच्या बागेत काय राहते, 1 एकरात कोणाची 330 झाडं आहेत, कोणाची 440 झाडं आहेत, म्हणजे लागवडी 7-12वर आहेत, कोणाच्या 8-12वर आहेत, कोणाच्या 9-13वर आहेत, कोणाच्या 10-14वर आहेत, कोणाच्या 12-15वर आहेत. त्या झाडाच्या संख्येनुसार त्याला सांगायचं की बाबा तुझ्यात किती झाडं आहेत, 500 झाडं आहेत, बरं 10 ग्रॅमनी 5 किलो तू 52-34 सोड. हे 5 वर्षाच्या आतल्या झाडं, हे ढोबळ मानानं सांगतो, म्हणजे सायंटिफिकली ते वेगळं आहे, पण प्रत्येकाला आपण सायंटिफिकली सांगू शकतो. किंवा ते शेतकऱ्याला सांगितलं तू 4.2 किलो सोड, म्हणजे 4 किलो 200 ग्रॅम सोड, तर तू सोडणार नाही सोडलं, तर ढोबळ मानानं त्याला 5 किलो सोड. झाड 5 वर्षाच्या पुढं असेल, 5 ते 10 वर्षामध्ये त्याची घेरा चांगला मोठा असेल तर त्याला 15 ग्रॅम पर झाड ह्याच्याप्रमाणे न्यूट्रिशन द्यायचे खाली. हे तुम्ही कंटिन्यू जोपर्यंत गवळत नाही मला तोपर्यंत फॉस्फरस, पोटॅश ह्याचं खालून गेलं पाहिजे बॅलन्स. त्याच्यानंतर झिंक, कॅल्शियम बोरॉन, त्याच्यानंतर स्लरीमध्ये NPKचे बॅक्टेरिया, सुडोमोनास, बॅसिलस, ट्रायकोडर्मा, स्पेसिलोमायसिस, ह्याचं प्रत्येक महिन्याचं एक शेड्यूलच तयार करायचं. पहिला NPK गेला पाहिजे. NPK म्हणजे नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅश. त्याच्यामध्ये 0,52-34 आहे, 13-40-13 आहे, 0,60-20 आहे, 6,25-6 आहे. ह्या गोष्टी तुमच्या बॅलन्स झाल्या पाहिजेत. त्याच्यानंतर सेकंडरी आपल्याला झिंक, बोरॉन, मॅग्नेशियम, कॅल्शियम हे सेकंडरी गेलं पाहिजे. आणि तिसरं आहे बॅक्टेरिया. ह्या प्रत्येक महिन्याला ह्याचा एक व्यवस्थित साचा बनवायचा जमिनीनुसार, की त्या जमिनीला कशाची गरज आहे, कशाची डिफिशियन्सी आहे, होता होईल एवढं त्या शेतकऱ्यांना माती परीक्षण करून घ्यायला लावायचं. म्हणजे आपल्याला ॲडवाईस करताना सोपं जातं की ह्याच्यात झिंकची डिफिशियन्सी आहे, पण आपण झिंक कमी देतो आणि बाकीचे प्रोडक्ट जास्त देतो, तर तसं नाही झालं पाहिजे. किंवा डिफिशियन्सी सगळ्या ओळखता आलं पाहिजे, पानावर काय आहे ह्या डिफिशियन्सी पण महत्त्वाच्या. किंवा काय जमिनीमध्ये काय होतं आहे की पोटॅश कमी असतोय, नायट्रोजन जास्त असतोय, मग तिथं नायट्रोजनयुक्त खतं पूर्णपणे स्टॉप करून ॲसिटोबॅक्टरच्या बॅक्टेरिया खालनं द्यायच्यात. म्हणजे जो नत्र पडलेला आहे तो झाडाला अवेलेबल होईल आणि झाड चांगल्या परिस्थितीमध्ये काम करेल आणि शूट काढणार नाही, तेलकट येणार नाही. नाहीतर तिथं नत्र भरपूर आहे, वरून आपण अजून नत्र दिला तर 100% शूट निघणार आणि तेलकट पण येणार. ह्या गोष्टी, ज्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट आहे म्हणजे चुनखडकयुक्त जमीन आहे त्या ठिकाणी स्ट्रेट फर्टिलायझर जे आहेत, म्हणजे DAP आहे, अजिबात द्यायचं, हे 100% त्या जमिनीमध्ये फिक्स होतं. द्यायचं असेल तर त्याच्याबरोबर एखादा चांगल्या क्वालिटीचा pH बॅलन्सर
आणि त्याच्यानंतर लगेच PSB KSBच्या बॅक्टेरिया अपटेक्स, म्हणजे तो फिक्स व्हायच्या आतच त्याला अवेलेबल फॉर्ममध्ये करून द्यायचं. ह्या गोष्टी जमीन बघून द्यायच्या. आणि शेवटचे जे आपले 130 दिवसानंतरचा जो पिरियड आहे त्याच्यामध्ये ज्यावेळेस माल गवळायला लागतो त्यावेळेस तुम्ही पोटॅश आणि फॉस्फरस वाढवत न्यायचं आहे शेवटच्या टप्प्यात. तसंच पोटॅशच्या बॅक्टेरिया शेवटच्या टप्प्यात वाढवायच्या, जेणेकरून फळाचं साईज, त्याचं वजन, दाण्यातलं वजन हे वाढलं पाहिजे. आणि ते शुगर उतरल्याशिवाय ते वजन देणार नाही किंवा त्याचा लष्टर येणार. तर ह्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या. तर शेवटच्या टप्प्यात एक पोटॅशची स्लरी करा, त्याच्याबरोबर सरकी पेंट, पोटॅशच्या बॅक्टेरिया, गूळ, ताक ह्या झाडानुसार किंवा त्या एकरेजेसनुसार त्यांना रिकमेंड करा. म्हणजे डाळिंबाचं ग्लेझिंग आणि लष्टर चांगलं वाढतं. आणि अशा पद्धतीने ही डाळिंब शेती सोपी. फक्त ह्याच्यामध्ये पाण्याचं मॅनेजमेंट हे गरजेचं आहे. म्हणजे जर काळी माती असेल तर त्याला आठवड्यातनं 2च वेळा पाणी द्यायला लावायचं. सिंगल ड्रिपर असेल तर 1 तास ते 1.5 तास पहिलं पाणी एक चांगलं मुळ्या गरगरीत भिजायला दिलं का परतची जी आहेत ती 1 ते 1.5 तासच द्यायची. मध्यम आणि हलकी जमीन असेल तर त्याला 2 दिवसातनं एकदा 1.5 तास पाणी द्यायला. आणि जिथं मोठी 5 वर्षापेक्षा मोठी झाड आहेत, मोठे बेड आहेत, त्या ठिकाणी शक्यतो डबल लाईन उन्हाळ्यामध्ये टाकायला लावायची, इनलाईन, आणि 4 लिटरची ड्रिपर टाकायला लावायची शेतकऱ्यांना, जेणेकरून ते पाणी हळूहळू पडलं पाहिजे. खतामधून लीच आउट झालं नाही पाहिजे. खत सगळं लीच आउट झालं पाहिजे. जागेवर तिथं पाणी जर थेंबे थेंबे पडत असेल तर ते मुळीच्या कक्षेमध्ये राहून मुळी ते पाणी पूर्ण घेते आणि तिथलं खतही पूर्ण घेते. नाहीतर तुम्ही 8 लिटरचे 16 लिटरचे जर ड्रिपर टाकले तर काय होणार आहे, मी जेवढं पाणी सोडाल, उन्हाळा असतोय, काळ्या जमिनीला भेगा पडतात, त्यातनं सगळं खाली जाणार, काहीच राहणार नाही. मुळाच्या कक्षेत कुठलंही खत राहणार नाही, सगळं लीच आउट होत जाणार आणि सरळ जाणार व्हर्टिकल पसर. त्यासाठी 4 लिटरची ड्रिपर, जिथं शक्य आहे तिथं गवताचं मल्चिंग करायला लावायचं. कमी खर्चात शेतकऱ्यांना जेवढं सांगता येते, तुमच्याकडे नॉलेज आहे ते देत राहायचं. कारण खर्च जर वाढत गेला आणि अचानक रेट कमी आले किंवा कुठल्या प्रॉब्लेमनी बाग फेल गेली तरी त्याला लोड झालं नाही पाहिजे. नाही तर काय होतं, आपण खर्च करायला लावायचा भरपूर आणि शेवटच्या टप्प्यात गारपीट झाली, काय करणार आहे, कुणाच्या हातात नाही. त्यामुळे खर्च जेवढा मिनिमम ठेवता येईल शेतकऱ्याचा तेवढा त्याचा प्रॉफिट जास्त आहे. आणि आपण जे शिक्षण घेतलं आहे ते ॲग्रिकल्चरमध्ये घेतलं आहे आणि जेवढा त्याचा खर्च कमी करून तंत्रज्ञान वापरून त्यांना जेवढं देता येईल तेवढं द्यायचं. आता इथं ह्यांचं तर ओपन आहे, हे म्हटले गवत आम्ही मारू का, यांना म्हटलं गवत उपडून ड्रीपवर टाका, जेणेकरून तिथले आता बाष्पीभवन इथून जे होणार आहे ते होणार नाही आणि तिथे एक नॅचरली ओलावा तयार, मल्चिंगच तयार होईल. तर अशा पद्धतीनं डाळिंब बघा. आता दुसरी एक समस्या आपल्या शेतीमध्ये आहे की पाणी, सगळीकडे पाणी आता चेंज होत चाललं आहे. अति युरियाच्या वापरामुळे, युरिया हा सगळा आपल्या बोरवेलमध्ये, विहिरीमध्ये उतरला, त्यामुळे पाण्याचे TDS pH बदललेले. प्रत्येक ठिकाणी तुमच्याकडे डिव्हाइस पाहिजे पाणी चेकिंगचं. तुम्ही गेला शेतकऱ्याचं पहिलं पाणी चेकिंग करायचं की बाबा तुझा TDS एवढा आहे, तुझा pH एवढा आहे. आत्ता सरासरी आटपाडी तालुक्यातला 8च्या वर pH आहे आणि TDS आहे तो 700च्या प्लस आहे. त्यामुळे काय होतं की ज्यावेळेस औषधांचे स्प्रे आपण मारतो त्याचे व्यवस्थित रिझल्ट बसत नाही. शेतकरी ओरडत काय येतो, मला रिझल्ट नाही बसला, पण त्याचं पाणी खराब आहे. ते पाणी पहिलं तुम्ही चेक करत जावा. प्रत्येक पाण्याचा TDS pH त्याचा बघून त्याला चांगल्या क्वालिटीचे pH बॅलन्सर रिकमेंड करून आणि फवारा मारताना त्याला pH बघायला लावायचं. ज्यांना शक्य आहे त्यांना, ज्यांना नसेल त्यांना तुम्ही सांगा की हे तू pH बॅलन्सर एवढ्या मिलीनं वापर. शक्यतो न्यूट्रिशन देताना pH बॅलन्सरची गरज नसते. 0.52-34 देत आहे, 6.45-6 देत आहे वरून स्प्रेमध्ये, कारण ते लो pHची खत आहेत, ते ऑटोमॅटिक pH कमी करतात. त्यामुळे त्याच्यात द्यायची गरज नाही, म्हणजे त्याचा खर्च पण वाढवत बसायचा नाही. सगळ्यातच pH बॅलन्सर लागतोय, सगळ्यातच त्याला स्टिकर लागते, त्याच्यामुळे पण त्याचा खर्च वाढत जातो. त्याचं 2000 लिटर पाणी जाणार आहे, त्याला चांगल्या क्वालिटीचा जर pH बॅलन्सर द्यायचा असेल तर त्याला 700-800 रुपये खर्च. प्रत्येक फवाऱ्याला त्याला 700-800 रुपये खर्च करायला लावायची गरज नाही. जिथं तुम्ही न्यूट्रिशन देताय, जिथं कॅल्शियम, बोरॉन, झिंकच्या फवारण्या देताय, त्याच्यामध्ये ऑलरेडी त्याचा लो pH आहे, तो लो pH करत आणतो, तिथं गरज नाही. पण ज्यावेळेस तुम्ही केमिकल देताय
बेनिवे असेल किंवा तुमचं डेलिगेट असेल, तुमच्या नेटिव्हच्या स्प्रे असतील, त्याच्यामध्ये मात्र तुम्ही कंपल्सरी पी एच बॅलन्सर देणं गरजेचं आहे. आणि त्याचा व्यवस्थित पी एच काढून जर त्यांनी मारलं तर त्याला प्रॉपर रिझल्ट बसणार. आत्ता ह्या सीझनमध्ये काय समस्या जास्त येते तर इथं दिसते मवा चिकटा जास्त. कशामुळे आहे तर आजूबाजूला ज्वारी जास्त आहे आणि ज्वारीवर काही फवारण्या होत नाहीत. तो त्याचं होस्ट प्लॅन्ट आहे मवा चिकट्याचा. आणि ज्यावेळेस थंडी वाढते आणि अनहिवन्स थंडी होती, म्हणजे काय होतं एकदम अचानक 8 दिवस फुल थंडी पडते, परत 2 दिवस आभाळ येते, परत फुल थंडी पडते. त्यावेळेस काय होतं की ज्यावेळेस आभाळ येते त्यावेळेस त्याचं पॉप्युलेशन एवढं वाढतं की तुम्ही रस्त्याने जाताना पण तुमच्या अंगावर चिलटे येते ती किंवा डोळ्यात पांढरे पांढरे किडं जातात. पांढरे किडं म्हणजे काय चिकटा, तो वाऱ्याच्या दिशेनं वाहत जातो आणि जिथं कोवळं कोंब आहे तिथं जाऊन चिटकला तिथं तो रस शोषून त्याच्यावर कार्य आपलं चालू करतो, प्रजनन करतो आणि तिथंच अंडी घालतो. तर त्याला प्रत्येक 6व्या 5व्या दिवशी स्प्रे देणं गरजेचं आहे. हे 15 दिवस. तर अशा हिशोबानं आता डाळिंबामध्ये तुम्ही फिरताय तर अशा हिशोबानं सगळीकडे तुम्ही चेक करा. काय समस्या काय विचारायचं पानं कवळे आहेत का एकदम हार्ड आले, त्याच्यावर न्यूट्रिशन कुठली डिफिशियन्सी आहे किंवा जास्त पाणी झाले कमी झाले कसं ओळखायचं? पानं कडकडं मोडत असतील व्यवस्थित तर ती हेल्दी पानं आहेत. एकदम मऊ पडलेत किंवा एकदमच हार्ड झालेत तर त्याच्यामध्ये मऊ पडलेत एकदम मोडतच नाहीत तर त्यावेळेस पाणी सोडायची गरज, सुकल्यासारखं वाटतं. एकदम हार्ड झाले तर पाणी जास्त होते किंवा फॉस्फरस पोटॅश जास्त होते, कॅल्शियम बोरॉनची गरज नाही. असं ह्या हिशोबाने तुम्ही लक्षात ठेवा. आता ह्या पिवळापणा ही रेषा वगैरे येतात, आता गुगल आहे तुमच्याकडे ते उघडायचं, कारण प्रत्येकजण काय ते बघून सांगू शकत नाही. गुगलवर धरायचं इतकं मोबाईलमध्ये की डिफिशियन्सी कुठली ती संपते, तिथे शेजारी कळते. ती डिफिशियन्सी फाईन करायची आणि त्याला त्याच्यानुसार सजेस्ट करायचं. चुकीचं जात नाही आणि ह्यात काय लाजायचं नाही की मला माहीत नाही तर मी बघून सांगतोय. डॉक्टर सध्या आजकाल टॅब असते पुढं, एखादं त्याला कळत नसेल तर टॅबवर टाईप करणार, त्याचं सगळं स्पेसिफिकेशन वाचणार, मग पुढच्याला सांगणार. तुम्ही डॉक्टरच आहे शेतीतलं, त्यामुळे ते बघायचं व्यवस्थित कशाची डिफिशियन्सी आहे, कुठला रोग आहे आणि त्याच्यावर परफेक्ट सोल्युशन द्यायचं. तर आपलं शिक्षण कशात झालं ॲग्रिकल्चर, आपण परफेक्ट सोल्युशन देण्यासाठी आलो. ते धरल्यापासून बाग फेलच होती. ते शेतकरीच आहेत ते सांगतील माझ्यापेक्षा. पकडल्यापासून ते डायरेक्ट 60-70 दिवशी काहीच कळी दिसत काहीच नव्हतं, नव्हतं, अजिबात काहीच नाही नव्हतं. नाही, एक सुद्धा कळी नव्हती. त्यानंतर 70व्या दिवशी आपला फॅमिलीच हात गेलं का. हम्म. तर त्यानंतर मग आता काही म्हणजे त्यानंतर न्यूट्रिशन मॅनेजमेंट काय काय केलं बद्दल म्हणजे हेच की आपलं कसं सांगतील ते आपलं न्यूट्रिशन मॅनेजमेंटमध्ये काय केलं मग ह्यांचं पहिला हे माझ्याकडे आले तेव्हा म्हटले आपण बाग सोडायची. यात काय मला वाटत नाही, एकदा बघून जावा, येत असेल तर येस म्हणा, नसेल तर थांबू आपण जागेवर. बरोबर. येऊन बघितली कंडिशन, चौकी व्यवस्था वगैरे चांगली होती. थोडा फुटवा होता, त्यांना म्हटलं वॉटर शूट तेवढे काढून घ्या आणि एक स्प्रे द्या. स्प्रेमधून आपल्याला किती टक्के फरक दिसतोय बघू. आणि खालून ड्रिंचिंगला मग न्यूट्रिशन ह्याचं जरा इम्बॅलन्स झालं, म्हणजे नायट्रोजन वाढलेला, फॉस्फरस पोटॅशची लेवल कमी होती आणि मुळी जी आहे ती कमी होती. निमॅटोड होता मुळीवर. पहिलं निमॅटोडवर काम केलं, पहिलं ड्रिंचिंग त्यांना निमॅटोडचं द्यायला लावलं, मग म्हटलं पुढचं आपण चालू करू. निमॅटोडला पहिला दिला, 8 दिवसांनी पुढचे आम्ही फॉस्फरस पोटॅशचे ड्रिंचिंग चालू केले आणि वरून फेमिना, कॅल्शियम तुमचा कॅल्वेल दिला. त्यानंतर आम्हाला चांगला ग्रोथ आणि बारीक कळी दिसायला लागली आणि त्यानंतर मग आम्ही व्यवस्थित त्याचं व्यवस्थापन करत गेलो. तर आत्ता मला वाटतं एक 1.5 महिना होता ना, 1.5 महिन्यात आपल्याला सरासरी 30-40 सेटिंग दिसते झाडावर आणि अजून फ्लॉवरिंगमध्ये अपेक्षा एक 125 सेटिंगपर्यंत आहे. 100 ठेवायचं आहे, बाकीचं काढून थिनिंग करून ठेवायचं आणि त्यानंतर एक छाटणी घेऊन पेपर मारून टाकायचं. म्हणजे जे अनावश्यक काड्या आहेत किंवा वांस काडे ती निघून जाते, त्या फळाला काटा टोचत नाही, डॅमेज होत नाही. आणि त्यानंतर पेपर मारायचं किंवा पिशवी लावायची हे त्या कंडिशननुसार ठरवून त्याला पुढची प्रोसेस चालू करायची. 70व्या दिवशी पण कळी निघते म्हणायची.
तुम्ही डाळिंबामध्ये माझ्याकडे ह्यांचा प्लॉट तरी चौकी वगैरे व्यवस्थित होती. हा. थंडीमध्ये मेजरली सगळ्या प्रोसेस लेंदी असते. बरोबर 120 दिवसापर्यंत कळी निघत राहते आणि पावसाळ्यामध्ये 90 दिवसाच्या आतच तुमचं सेटिंग झालं पाहिजे. त्यानंतर कळी निघण्याची क्षमता झाडाची कमी होऊन जाते. त्यामुळे थंडीमध्ये चान्सेस असते. पण ते व्यवस्थित बॅलन्स न्यूट्रिशन तुम्ही वरून दिलेत तर. कारण काय होतं खालून जर तुमचे 15 डिग्रीच्या खाली टेम्परेचर येत असेल हा. त्यावेळेस फॉस्फरस ब्लॉक व्हायला चालू होतो, कॅल्शियम ब्लॉक व्हायला चालू होतो आणि तो खालनं अपटेक अपटेक करत खालनं अपटेक करत नाही तर मग काय करायचं, झाडाला तर द्यायचं मग स्प्रेमधून ते वाढवायचं. स्प्रेमधून वाढवल्यावर ते झाड पानाद्वारे घेईल आणि त्याची क्रिया चालू करेल. मग हा लेंदी प्रोसेस का वाढते तर स्प्रेमधून ते न्यूट्रिशन किती मिळणार, फास्ट मिळत नाहीत ना. ते जेवढं घेते अपटेक करते हळूहळू चालू करेल. जेवढं स्पीड खालून येतं तेवढं वरून येतं, म्हणून ती लेंदी प्रोसेस होत जाते. आणि खालून देताना पण न ब्लॉक होणारी, त्याच्याबरोबर शक्यतो आपण ज्यावेळेस फॉस्फरस पोटॅश देतो त्यावेळेस PSB KSBच्या बॅक्टेरिया ग्लिसरीन युक्त जर असतील तर त्या कॉम्पिटेबल आहेत तुमच्या रासायनिक खताबरोबर. त्या जर ह्या स्लरी वाटी दिल्या तर एक प्रोटीन कर्ब तयार होतो आणि स्लरी दिल्यामुळं गरमी राहते खाली बॅक्टेरियाची. कारण जो सजीव आहे तो स्वतःच्या आवरणाभोवती गरम करणारच आहे. त्यामुळे तिथं गरमी झाल्यामुळे ती जी रूट सिस्टीम आहे ती चांगली डेव्हलप होऊन चांगला अपटेक चालू होते आणि झाडावर पण त्याचा ग्रोथ दिसतो. जर तुम्ही प्लेन फर्टिलायझर सोडत राहिला तर ते थंडीमध्ये अपटेक होणार नाहीत, चॉकअप होतील, स्वतः चॉकअप होतील, मुळीलाही ब्लॉक करणार आणि मुळी ब्लॉक झाल्यानंतर मुळी आपली साधारण निघल्यापासून 21 दिवस तंतूमुळे ही जीवित असते. त्यानंतर ते डेड होते. ते डेड झाले का तिथं निमॅटोड अटॅक करतो आणि निमॅटोड वाढला का झाडाची विगर सगळंच स्टॉप होतं. तर ह्या गोष्टी एकमेकाला सगळ्या अवलंबून आहेत. त्यामुळे ह्याच्यावर सगळ्यावर लक्ष द्यायचं आणि शक्यतो हिवाळी बागेत स्लरी रिकमेंड जास्त करायची. जेवढं तुम्ही स्लरीद्वारे प्रत्येक गोष्ट द्याल तेवढी ते झाड अपटेक करेल. आणि स्प्रेमध्ये न्यूट्रिशनचे स्प्रे वाढवा. शेतकरी म्हणतील आमची 35 फवाऱ्यात बाग निघते, 20 फवाऱ्यात बाग निघते. पण हिवाळ्यामध्ये तुम्ही न्यूट्रिशन वाढवले म्हणजे काय त्याचे कॉस्ट लय जात नाही. आपण जे खालून 10-10 हजाराची पोती सोडायची ती वरनं मारायचे 500 रुपयात काम, बरोबर. त्याचे स्प्रे वाढणार आहे. जर तुम्ही आज एखाद्या कंपनीचं वॉटर सोल्युबल 2 पोती महिन्याला सोडत असाल त्याची कॉस्ट किती जाणार आहे, 12,000 रुपये आज जाते. डाळिंबातले ग्रेड जे आहेत तेच ते पोतं अर्धच सोडा महिन्यात आणि त्याच्या निम्मीच कॉस्ट 4 स्प्रेवरनं न्यूट्रिशनची. त्याचा खर्च किती जाणार आहे तुमचा, हार्डली 500 लिटर पाण्याला न्यूट्रिशनचाच खर्च 1000 रुपये जाणार. एक 4 स्प्रे झाले तर ते 4000 रुपये आणि ते अर्ध पोतं सोडलेले 3000, म्हणजे 7000 तुम्हाला वरनं सफिशियंट कळी सगळं दिसणार आहे. पण तेच जर तुम्ही खालनं 2 पोती सोडली तर ते धड उचलणार नाही. परत उचलत नाही म्हणून आपण काय म्हणणार, पाणी कमी पडते, जास्त पाणी सोडा. पाणी जास्त सोडलं का ते न्यूट्रिशन लिच आउट होऊन जाणार आहे, त्याचा काहीच फायदा होणार. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि ह्याच्याप्रमाणेच रिकमेंड करताना करायचं. पावसाळी बागेत पण स्लरीचा वापर जास्त करायचा. वॉटर सोल्युबल कमीत कमी द्यायचे जेणेकरून जमीन खराब झाली नाही पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीची वॉटर सोल्युबल रिकमेंड करायचे. आणि स्लरी बरोबर जर वॉटर सोल्युबल देत राहिलं तर त्याची एफिशियन्सी वाढते, जमिनीची जी ही होणार आहे हानी होणार आहे ती कमी होते आणि झाडाचा विगरस ग्रोथ वाढतोय. अनवॉन्टेड फंगस वाढत नाहीत जमिनीमध्ये आणि मरचं प्रमाण कमी होतं एकदम. कारण आता काही भागात बघा तुम्ही की जिथं व्यवस्थित मॅनेजमेंट नाही तिथं मर आहे जास्त धरलेल्या बागेचं. आणि आता ह्या बागेत कुठं आता आपल्याला एक झाड मर दिसले. तर याचे कारण हे की स्लरीद्वारे आपण जास्त फोकस करायचं. आता ह्यांनी कालची स्लरी आणली आता सोडायला. त्याच्यामध्ये ॲझोडोबॅक्टर ॲसिटोबॅक्टर आहे, फॉस्फरस आहे, पोटॅश आहे, झिंक आहे, झिंक सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहेत, कॅल्शियम सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया आहेत. म्हणजे ह्या सगळ्याचा संच प्लस मायक्रोरायझर हे सगळे एकत्र व्यवस्थित दिलं तर त्याची जी झाडाची भूक आहे ती ऑटोमॅटिकली त्या बॅक्टेरिया भरून काढते. म्हणजे तुम्ही ऑलरेडी टाकले त्याचे बेसळ डोस टाकलेलाच असते, त्यात तुम्ही सगळ्याच गोष्टी टाकलेल्या असतात पण ते अवेलेबल फॉर्ममध्ये करायला बॅक्टेरियाची गरज आणि त्या बॅक्टेरिया सोडल्यावर ते अपटेक करून द्या. म्हणजे जेवढं काम तुम्ही वर करताय स्प्रेमधून
तेवढंच जमिनीवर करणं गरजेचं आहे. तुम्ही आल्या काय बघितलं, झाडं फक्त वरणच बघितली, कुणीही मुळी करून बघितली ह्याच्यात नाही बघितली. तर आल्या प्लॉटमध्ये पहिलं रूट चेक करायचं. झाड चांगलं दिसतंय म्हणून मुळी चालू असेल असं नाही. कधी कधी त्याच्या आजूबाजूला कुठं हे बॅक्टेरिया वाढतात का, निमॅटोड वाढतोय का, छोटं छोटं निरीक्षण. जर प्री स्टेजमध्ये निमॅटोड तुम्हाला दिसला, लगेच त्याच्यावर जैविकमधलं देऊन तुम्ही लगेच कंट्रोल करू शकता. तोच पुढं ओव्हर झाल्यावर कुठलीच कंपनी सांगत नाही की आम्ही आता निमॅटोडला मारू शकतो. कुठलीही कंपनी एकदा ओव्हर निमॅटोड झाला का हात वर करते. त्याच्यामुळे प्रीमध्ये जेवढं काम करता येते, जे रोग यायच्या आधीच त्याचा इलाज करून टाका, किंवा रोगाची चाहूल लागताच इलाज करायचा, म्हणजे त्याचा खर्च कंट्रोल राहतोय, सगळ्या गोष्टी कंट्रोलमध्ये राहतात. अजून काय अजून काय विचारायचं आहे कोणाला? तर केमिकल दिल्यानंतर स्लरी किंवा बॅक्टेरिया किती दिवसानंतर किंवा काळानंतर दिलं पाहिजे? केमिकल काय NPK असेल, आता नवीन ज्या बॅक्टेरिया आता मार्केटला यायला लागली, त्या सगळ्या NPK जे तुमचे केमिकल आहेत, म्हणजे 052 34 60 20 ह्याला कॉम्पिटेबल आहेत. त्याच्यात फक्त 80% मधला WDG फॉर्ममधला जर सल्फर सोडला तरच किल होते, अदरवाईज किल होत नाही. कॉपर आणि सल्फर सोडला तर त्या कॉम्पिटेबल आहे. तुम्ही 60 20 बरोबर फॉस्फरस पोटॅश बिंदास्त देऊ शकता बॅक्टेरियामध्ये, काही प्रॉब्लेम नाही. ते आता भ्रम आहे चुकीचा की खताबरोबर बॅक्टेरिया चालत, खताबरोबर बॅक्टेरिया चालते, काही प्रॉब्लेम नाही. मिक्समध्ये मिक्स एका वेळेस सोडू शकता. म्हणजे आता एवढी टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे, पहिलं स्लरी करा त्यानंतर टाका, ह्या गोष्टी होत्या. म्हणजे ज्या शेतकऱ्यांना स्लरी करणं जमतंय तर त्याकडे वेळ आहे, त्यानं बिनधास्त करावी, कारण स्लरीशिवाय पर्याय. आणि ज्यांना वेळ नाही, धावत आहे, त्यांनी मग डायरेक्ट सोडलं तरी चालते. कमीत कमी 60-70% तर रिझल्ट त्याला भेटणार. स्लरीतनं 100% भेटणार आहे, यातनं 70-80%च्या आसपास भेटणार. छाटल्यानंतर काडी पक्वतेसाठी काय दिलं पाहिजे? छाटल्यानंतर काडी पक्वतेसाठी पोटॅशियम, मॅग्नेशियम, सल्फर हे कंबाईन असलेलं न्यूट्रिशन हे देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 052 34 आणि पानगळीच्या आधी एक 10 ते 12 दिवस आधी आपला DAP, त्याच्याबरोबर गूळ आणि कॅल्शियम नायट्रेटची एक फवारणी घेतली का पानामधला जो विगर आहे, अन्नरस आहे, तो काडीमध्ये परावर्तित होतो, पान पिवळं पडतं आणि ॲटोमॅटिकली नॅचरली पानगळ व्हायला चालू होती त्याची. आणि त्यानंतर मग 10-12 दिवसांनी इथ्रेल देणं बेस्ट वे. इथ्रेल नंतर जे पहिलं पाणी देणार आहे आपण, ते कोणत्या मातीनुसार किती वेळ दिलं पाहिजे पहिलं पाणी? आता कसं आहे, जिथं एकदम काडी पानगळ झाल्या तिथं एप्रिलच्या आधीच 2 दिवस पाणी द्यायचं. ते त्या रानानुसार द्यायचं. समजा एकदम खडकाळ आहे तर तिथं 8 ते 10 तास पाणी द्यायला लागेल. पूर्ण खत भिजलं पाहिजे, तुम्ही खत टाकलेलं आहे त्याचा जो रूट झोन आहे तो भिजला पाहिजे. तर माती मुळी कुठं आहे, कुठं जाते, पाण्याकडे लावते. जिथं पाणी असेल तिथंच येणार. मग तुम्ही खतावर जर पाणी पूर्ण सोडलं, खत व्यवस्थित भिजलं तर त्या झाडाची मुळी त्या खताकडे येणार. नसेल, नाही सोडलं तुम्ही व्यवस्थित, तर काय होणार आहे, तिथंच थांबणार आहे. ती लवकर जर व्हाईट रूट तुमचे झोन चालू नाही झाला तर त्याला पाहिजे तो न्यूट्रिशन बॅलन्स वर येणार नाही. पानाची तुमची जी अवस्था आहे, म्हणजे रुंदी लांबी ती बारीक पडणार आहे. उंदराच्या कानागत पानं दिसतील बघा काय काय प्लॉटमध्ये गेलो बारीक, तर ती पाण्याची डिफिशियन्सी, पाणी कमी पडलेलं असते, त्यामुळे न्यूट्रिशन डिफिशियन्सी, पानाचा विगर वाढत नाही, पान लहान राहतं. आमच्याकडे एक समजूत आहे, म्हणजे आमच्याकडे एक लोकांना सांगतात पहिलं पाणी जवळजवळ 4 ते 5 दिवस दिलं पाहिजे. नाही 4 ते 5 दिवस. आता आम्ही शॉक झालो ते ऐकून. नाही 5 दिवस दिलं तर तुम्ही जे टाकलेलं बेसळ डोस आहे हां हां, तो काय राहणार आहे, जाणारच नाही. लीच आउट होणार आहे तो पूर्ण. आता तुम्ही जर इथं खड्डा काढला तर ह्याची जी मुळी आहे ही 3 ते 4 फूट जमीन खाली, बरोबर, पण खाणारी तंतुमुळी ही वरच वरतीच आहे, आहे. एक फुटाच्या ह्याच्यामध्ये रेडियसमध्ये. रॅडियसमध्ये. म्हणजे 1 फूट जर डेप्थ खाल्लं तर तेवढ्याच रॅडियसमध्ये तुमची मुळी पांढरी मुळी खाणार. जर त्याच्यापेक्षा खाली अन्नद्रव्य गेलं तर झाड कसं गेलं. हा सिम्पल लॉजिक शेतकऱ्यांना सांगायचं की बाबा तुझ्या जवळ ताट आहे, ते जर तुला तिथं ठेवलं आणि तुला जेव म्हटलं, जेवण होणार आहे, जेवण होणार आहे. तर तुझ्या तिथं हाताला येईल ह्या अंतरावरच तू सगळं पाहिजे. मग तू जेवताना पाणी किती पिणार आहेस? 1 तांब्या तांब्या, बरोबर. जास्त.
का तू 1-2 लिटर दिलंय तुला, ती म्हटलं तर पिणार आहे का तू? मग हे आपण बेसळ डोस दिलाय म्हणजे त्याला झाडाला ताट वाढून ठेवलंय. त्यात किती पाणी ओतायचं ताटात ते आपण ठरवायचं. हे शेतकऱ्यांच्या भाषेत सांगा, कारण त्यांना शेतकऱ्यांच्या भाषेत समजावं लागतं. त्याला समजतं लगेच की बाबा हा की आपण जेवताना ताटात एवढं पाणी ओतू शकत नाही, तर झाडाच्या ताटात किती पाणी ओतू. अजून कोणाची समस्या? मी पावसात एका प्लॉटवर गेलतो त्या पावसातल्या. पण तिथं डांबरा दिसला आणि फोन किंवा झाला तर त्याला काय द्यावं. डांबऱ्याचं कसं आहे, जिथं पाणी साठते प्लॉटमध्ये तिथं उष्णता तयार होते. ज्यावेळेस पावसाळ्यात कसं असते, ऊन आणि पाऊस हे समीकरण असतं. एकदम अचानक हाय टेम्परेचर होणार, परत पाऊस पडणार. जिथं बाष्पीभवन होते त्या ठिकाणी डांबराचे स्पोर्स येतात. तर त्या ठिकाणी तुम्ही पहिला स्प्रे तर फ्रीमध्ये घेतलंच पाहिजे, पण त्याची मुळी चेक केली पाहिजे की निमॅटोड आहे का, मुळी चोकअप झाले का, मुळी कूज झाले का. जर त्याची मुळी व्यवस्थित चालू असेल तर झाड स्वतः डिफेंड करत असते. कारण निसर्गात सगळ्यांना डिफेंडेबिलिटी दिली. त्याला पहिल्यांदा डिफेंड करू द्या. तुम्ही त्याची मुळी चालू नाही, वरनं नुसतं दनादन फवारा मारताय, ते कंट्रोल होत नाही. काही मारा, कितीही भारीतला फवारा मारा, कंट्रोल होणार नाही. तुमची मुळी व्यवस्थित चालू पाहिजे, त्याला न्यूट्रिशन बॅलन्स व्यवस्थित पाहिजे. कॅल्शियम बोरान जर व्यवस्थित गेलं तर तुम्हाला डांबऱ्या कुजवा होत नाही. जर त्याची कमतरता राहिली, तिथं लूप सापडते. कॅन्सर कुणाला होतो? वीक माणसाला. ज्याच्या पेशीत कुठं तर कमतरता आहे त्या ठिकाणी कॅन्सरच्या पेशी वाढतात. तसंच झाडामध्ये ज्यावेळेस कुठं तर लूप असेल, कुठं तर कमतरता आहे, त्या पानात कमतरता आहे, म्हणून तिथं लगेच जाऊन ते अटॅच होते ना. त्यासाठी तुम्ही न्यूट्रिशन बॅलन्स करणं लय गरजेचं आहे. आणि त्याचा रूट झोन सतत चेक करणं ही कारखानाच आहे. शेती किंवा डाळिंब बाग काय कारखाना आहे. ह्याच्यातनं आपल्याला अल्टिमेट प्रोड्यूस काय काढायचं आहे, की डाळिंब काढायचं. आपण एखादं गाडी तयार करताना त्याचं प्रत्येक पार्ट नटानं बोल्टानं व्यवस्थित जोडून त्याला सगळं बघत असतोय. तसं डाळिंबाचं आहे. प्रत्येक पार्ट चेक करायला लागते. त्याचं पान चेक करायला लागते, फूल चेक करायला लागते, माती चेक करायला लागते, त्याचं मुळी चेक करायला लागते, पाणी किती पडतं हे चेक करायला लागते, पाण्याचा प्रेशर किती आहे. तुम्ही खत सोडताना तुम्ही जर ह्याचं व्यवस्थित प्रेशर नसेल, तुम्ही नुसतं खत त्या कॉर्नरनं सोडताय, तर अर्ध्याच प्लॉटला चांगलं जोरात खत पडणार आहे, अर्ध्या प्लॉटला पडणारच नाही. ह्याचं कारण काय? खताची डेन्सिटी जास्त आहे, घनता जास्त आहे. खत कुठं वाहणार आहे? ज्या ठिकाणी उतार आहे त्या साईडला. मग अर्धी प्लॉट तुम्हाला एकदम टॉप दिसणार, अर्ध्या प्लॉटमध्ये ग्रोथ कमी वाटते. ह्याचं कारण प्रत्येक ठिकाणीच शेतकऱ्याने तंत्रशुद्ध ड्रिपर सिस्टीम केलेली आहे. बरोबर. त्यामुळे हातानं स्लरी देणे किंवा ट्रॅक्टरनं घाल म्हणणे हे सगळ्यात योग्य. ज्या ठिकाणी असंच म्हणजे हे केलेलं आहे. थोडा त्रास होतोय पण सगळीकडे इक्विव्हॅलंट तुम्हाला न्यूट्रिशन बॅलन्स मिळेल. आमच्याकडे 1-2 शेतकरी म्हणजे भेटले होते असे का इथ्रेल पानगळीच्या अगोदर त्यांनी स्टोरेजसाठी पोषक मारलं होतं. चालतंय की. इथरेल कसं आहे, जिथं आता एवढी पान आहेत आणि आता मला बाग धरायची 1 महिन्याभर, तर तुम्ही 0.30 ने ह्याच्यावर इथरेलचा प्रयोग करू शकता. इथ्रेल मारायच्या पहिले त्यांनी पोषक हात घेतला हां चालतो ना, स्टोरेजसाठी. चालतो, काहीच प्रॉब्लेम नाही. जे बायोस्टिम्युलंट आहेत, जे स्टोरेज करणारे ते तुम्ही आधी मारू शकता. ते जिथं नॅचरली ताणच बसत नाही अशा ठिकाणी करणं गरजेचं आहे. आता शेजारी ऊस आहे, तिथं नॅचरली ताण बसणार नाही. ऊसवाला रात्र पाणी देतो रात्रभर, ते टेवला येतो सगळ्या रानातून आणि तिथं नॅचरली ताण बसणार आहे. मग तिथं आर्टिफिशियली ताण देऊन त्याला गर्भधारणा करून कळी काढणं गरजेचं आहे. अशा ठिकाणी तुम्ही त्या प्रॅक्टिसेस करू शकता. जमीन तर असं की काही असेल, पूर्ण जमीन काही असेल तर टाइम लावावं का नाही? शेजारी काय बघून, शेजारी ऊस आहे उंच हां, ठीक आणि तुमचा प्लॉट खाली आहे, तर अजिबात नॉट रेकमेंडेड. तुमचा प्लॉट उंचावर आहे, शेजारी डाळिंबापेक्षा कमी उंचीची पिकं आहे, तिथं डाळिंब चालतं नाही जर चारीकडे आपली चारे काढल्या नाही ना. ऊस उंच आहे, डाळिंबाला सूर्यप्रकाशाची गरज आहे. हा पूर्णपणे सूर्यप्रकाश गरज असलेलं प्लॅन्ट आहे. त्यामुळे त्याला दिवस उगवल्यापासून मावळेपर्यंत पूर्ण सूर्यप्रकाश मिळणं गरजेचं आहे, तर तुमची डाळिंबाची बाग व्यवस्थित येते. ज्या ठिकाणी ऊस आहे
साईटनं सूर्यप्रकाश भेटण्याची शक्यता कमी आहे. त्या ठिकाणी शक्यतो डाळिंब प्लॉट रेकमेंडच न केलेलं चांगलं. कारण ह्याचं पण दुसरं पण एक आहे की ऊसवाला शेतकरी काय विचारून तुम्हाला 2,4-D वगैरे फवारणार नाही. तो पावसाळा आला तण आलं 2,4-D फवारणार. त्याचा इफेक्ट 250 मीटरवर राहते. तुमची शेजारीच ऊस आहे, तुमची बाग जर त्या वर्षी 2,4-D जर येत असेल तर ती सक्सेस होणार नाही. आणि शेजारचा शेतकरी काय तुम्हाला सांगून तणनाशक मारणार नाही. ह्या गोष्टी आहेत. त्यामुळे ऊसाच्या पट्ट्यात बाग न येण्याचं कारण हे दुसरं महत्त्वाचं आहे पाण्यापेक्षा. पाणी आपण कसंही मॅनेजमेंट करू शकतो, पण त्यांनी तणनाशक मारलेली मॅनेजमेंट करू शकतो. बाग धरल्यापासून जे इथरेल मारल्यापासून तुम्ही परत तणनाशकाचं रिकमेंडेशन करू शकता. इत्रेल मारल्यावर करू शकतोय, पण ते सिलेक्टिव्ह तणनाशक आहेत. आता स्वीट पॉवर सारखी आता नवीन जे तणनाशक आलेत हॉर्टिकल्चर क्रॉपमध्ये चालते, पण ते मारताना पण योग्य काळजी घेणं. पंप वापरताना त्याला पुढं कॅप वापरणं हे गरजेचं आहे. आणि बेडवर शक्यतो तणनाशक फवारणी करायची नाही. मधला जो स्पेस आहे त्याच्यामध्ये तणनाशक फवारणी करून घेणे आणि बेड हाताने किंवा कामगाराकडून व्यवस्थित करून घेणे हे सगळ्यात चांगलं आहे. पण काही वेळेस काय होतं, तणनाशक मारताना हवा वारा आलं तर ते उडू शकते वर झाडावर आणि ते इफेक्ट करणार. आता सर्व झालं, पण तुम्हाला आमच्या म्हणजे आपल्या कंपनीची फॅमिली आहेत त्याबद्दल काय अनुभव आला तुम्हाला? फेमिनाचं कार्य चांगलं आहे. सायटोकायनिन ऑक्सिजन लेवल झाडातली लगेच पुशअप करून मादी कळीची संख्या वाढवते आणि फास्टमध्ये सेटिंगला मदत करते. म्हणजे ज्या ठिकाणी आता मधमाशी पण आता ह्या प्लॉटमध्ये सध्या मधमाशी कमी फिरते तरीही आम्हाला सेटिंग दिसते. म्हणजे काय करते, झाडामधली जी नॅचरली 30% फळ झाडामध्ये सेटिंगची कॅपॅसिटी असते. 70% त्याला मधमाशी गरजेची. तर 30%चं मला वाटते 60-70%कडे त्याची नॅचरली कॅपॅसिटी निघते. त्याच्यामुळे चांगली फळधारणा दिसते. म्हणजे मला आत्तापर्यंतचा हा अनुभव आहे जिथे जिथे दिले तिथे. म्हणजे मधमाशी जरी कमी असेल तरी फळधारणा त्या प्लॉटमध्ये चांगली झाली. आमचं ब्रीद वाक्यच आहे फक्त फळधारणेची योग्य पद्धत म्हणजेच फॅमिली. सगळ्यांना नरकळी मादीकळी ओळखता येते की नाही? त्यांना एकदा एक्सप्लेन करून सांगा. ह्या इथं ही आहे ती नरकळी ही पूर्णपणे, आणि ही जी आहे ती पूर्णपणे मादी कळी, आणि ही जी आहे ती नपुसकलिंगी कळी. ही राहणार नाही, ही गळून जाणार सेटिंग झाली तर. ही आहे ती थ्रिप्सनं चाटलेलं आहे. हाच पाहिजे दिसतो. आणि थ्रिप्स कधी चाटतो, एवढ्या कळीला कधी चाटत नाही थ्रिप्स. त्याच्या मोठ्या कळ्यात नाही ह्याला चाटत नाही. एकदम बाजरी कळी गुंजाव असतं. तर त्याच्यापेक्षा पण कमी कधी अशी हां ही अवस्था आहे ना, त्याच्यापेक्षा थोडी लहान असते. त्यावेळेस थ्रिप्स अटॅक करतो याच्यावर. आणि थ्रिप्सला कसं आहे, थ्रिप्सला एकच दात असते. ते काय करते, चालताना दाताला वर म्हणजे दात असते असं आटकून त्याला अटकून ओढत असते ते. त्याच्यामुळे काय होतं, ते वरखडे जे निघतात होते ते वरखडे म्हणजे थ्रिप्सनं चाटलं म्हणतो. तर अशा पद्धतीनं सगळं डाळिंब आहे.